नाही तर कोणी असेल तर हरकत नाही वाचायला. आहे का कोणी? वाचा ना ताई तुम्ही. त्या दिवशी तुमचं राहूनच गेलं. हरकत नाही. पण 23व्या अध्यायापर्यंत आलो होतो ना. 23वा अध्यायापासून 23वा श्लोक वाचायचा आहे ना आपल्याला. हॅलो. हो ताई. हा. हा. हरकत नाही. सुरू करूयात. वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णं वन्दे जगद्गुरुं. आज आपण चौथ्या अध्यायामधला 23वा श्लोक बघणार आहोत. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते. याचा अर्थ आहे थोडक्यात, ज्याची आसक्ती संपूर्णपणे समाप्त झाली आहे, जो मुक्त झाला आहे, ज्याची बुद्धी स्वरूपाच्या ज्ञानात स्थित झाली आहे, अशा केवळ यज्ञासाठी कर्म करणाऱ्या मनुष्याची संपूर्ण कर्म नष्ट होतात. आता हा जो श्लोक आहे हा कर्मयोगाचा मुख्य श्लोक म्हणून समजला जातो. कर्मयोगाची संपूर्ण कर्म विलीन होण्याचा विषय संपूर्ण गीतेमध्ये केवळ याच श्लोकात आला आहे. म्हणून हा कर्मयोगाचा मुख्य श्लोक आहे. त्याच प्रकारे चौथ्या अध्यायाचा 36वा श्लोक ज्ञानयोगाचा आणि 18व्या अध्यायाचा 66वा श्लोक भक्तियोगाचा मुख्य श्लोक आहे. हे आपल्याला खूप महत्वाचं आहे आणि याच्यावर तुम्ही प्रत्येकाने टिक करून ठेवा की कर्मयोगाचा कुठला श्लोक तुम्हाला विचारला जातो, तर हा श्लोक आपल्याला तिथं लिहायचा असतो की चौथ्या अध्यायामधला 23वा श्लोक. पुढे वाचते. गतसंगस्य. गतसंगस्य म्हणजे काय? तर ज्याची आसक्ती संपूर्णपणे समाप्त झाली आहे असा. क्रियेचा, पदार्थाचा, घटनेचा, परिस्थितीचा, व्यक्तींचा जो संघ आहे, संघ म्हणजे काय? जो सहवास आहे, त्यांच्याशी जी अंतःकरणाची आसक्ती आहे, तीच वास्तविक बांधणारी अर्थात जन्म मरण देणारी आहे. म्हणजे आपण ज्या ठिकाणी म्हणतो की एकमेकांच्या सहवासाने आपल्याला एक आसक्ती निर्माण होती आणि ह्या आसक्तीमुळेच आपण परत जन्म आणि मृत्यूच्या बंधनात अडकतो. स्वार्थभावरहित होऊन केवळ लोकांच्या हितासाठी संग्रहार्थ कर्म करत राहिल्याने कर्मयोगी क्रिया पदार्थ इत्यादींशी असंग होतो. असंग होणे म्हणजे अलिप्त राहणे, अर्थात त्याची आसक्ती पूर्णपणे समाप्त होते. वास्तविक मनुष्य स्वरूपाने असंगच आहे, परंतु असंग असूनही या शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी, पदार्थ, परिस्थिती, व्यक्ती इत्यादींशी संबंध मानून सुखाच्या इच्छेने त्याच्याशी बद्ध होतो. माझ्या मनाप्रमाणे हो, अर्थात मला जे हवे आहे तेच व्हावे आणि जे नको आहे ते होऊ नये असा भाव जोपर्यंत राहतो तोपर्यंत हा संग वाढतच जातो. वास्तविक जे होणारे असते तेच होत असते. जे होणारे असते त्याची इच्छा करा अथवा न करा ते होणारच, आणि जे होणारे नाही त्याची इच्छा करा अथवा न करा ते होणारच नाही. म्हणून आपली मनमानी केल्याने मनुष्य व्यर्थ विनाकारण फसतो आणि दुःख भोगत राहतो. कर्मयोगी संसारापासून मिळालेल्या शरीरादी वस्तूंना आपली आणि आपल्यासाठी न मानता त्यांना संसाराचीच मानून संसाराच्या सेवेमध्ये अर्पण करतो. त्यामुळे वस्तू आणि क्रियेचा प्रवाह संसाराकडे होतो
आणि आपले असंग स्वरूप जसेच्या तसे राहते. कर्मयोगाच्या सेवेमध्ये लागतो. तात्पर्य त्यांच्या अंतःकरणात मी सेवक आहे हा भाव सुद्धा राहत नाही. हा भाव तर मनुष्याला सेवकपणाच्या अभिमानाने बांधतो. सेवकपणाचा अभिमान तेव्हाच होतो जेव्हा सेवा सामुग्रीशी आसक्ती असते. सेवेची वस्तू त्याचीच होती. त्याला दिली तर सेवा कुठे झाली? आपण तर ऊरून झालो. म्हणून सेवक होऊ नये, केवळ सेवा राहावी. हा भाव असावा की सेवेच्या मोबदल्यात धन, मान, प्रतिष्ठा, पद, अधिकार इत्यादी काहीही घ्यावयाचे नाही, कारण त्यांच्यावर आपला अधिकारच नसतो. त्याचा स्वीकार करणे तर अनाधिकार क्रिया आहे. लोकांनी मला सेवक म्हणावे असा भावही असू नये, आणि ते जर असे म्हणाले तर त्यात खुशी होऊ देऊ नये. अशा प्रकारे संसाराच्या वस्तूंना संसाराच्या सेवेमध्ये संपूर्णपणे लावल्याने अंतःकरणात एक प्रकारची प्रसन्नता निर्माण होते. त्या प्रसन्नतेचाही भोग केला नाही तर स्वतः विरुद्ध असंगतेचा अनुभव होतो. किती सुंदर सांगितलंय बघा इथे. गतसंगस्य म्हणजे काय, की आपण पूर्णपणे निसंग होऊन काम करायचं. पण निसंग होऊन काम करतानाही आपल्या पाठीमागे कुठेतरी आपण हा सेवा करतो हा कुठेतरी अहंकार राहतो, तो कुठेतरी चिकटला राहतो. आणि त्याच्याही पाठीमागे जर गेलो तर तो निसंग काम होऊ शकणार नाही. मग त्याचा सुद्धा आपल्याला त्याग करायचा आहे या ठिकाणी. तरच आपण काय करू शकतो, निसंगतेचा अनुभव करू शकतो, की म्हणजे त्याच्यापासूनही आपल्याला अलिप्त राहायचं आहे. आता पुढचं सांगितलंय मुक्तस्य, जे आपल्या स्वरूपापासून संपूर्णपणे वेगळे आहे. त्या क्रिया आणि पदार्थाशी आपला संबंध नसतानाही कामना, ममता आणि आसक्तीने त्यांच्याशी आपला संबंध मांडल्याने मनुष्य बांधला जातो, अर्थात पराधीन होतो. योगाचे अनुष्ठान केल्याने जेव्हा मानलेला संबंध समाप्त होतो तेव्हा कर्मयोगी संपूर्णपणे असंग होतो. असंग होताच तो संपूर्णपणे मुक्त होतो, अर्थात स्वाधीन होतो. म्हणजे मुक्तस्य व्हायचं म्हणजे काय करायचं, तर पदार्थाशी आपला कसलाही संबंध नाही. कामना, ममता, आसक्ती यांच्याशी आपला संबंध मानायचाच नाही. पूर्णपणे पराधीन होऊन जायचं. तरच आपण संपूर्णपणे असंग होऊ शकतो. आणि असंग जर झालो तर आपण मुक्त होऊ शकतो. ज्ञानावस्थित चेतसः, ज्याच्या बुद्धीत स्वरूपाचे ज्ञान नित्य निरंतर जागृत असते, तो ज्ञानावस्थित चेतसः आहे. स्वरूपाचे ज्ञान होताच त्याची स्वरूपात स्थिती होते, जी वास्तविक पूर्वीपासूनच होती. वास्तविक ज्ञान संसाराचेच होत असते, स्वरूपाचे ज्ञान होत नाही. कारण स्वरूप स्वतः ज्ञान स्वरूप आहे. क्रिया आणि पदार्थच संसार आहेत. क्रिया आणि पदार्थाचा विभाग वेगळा आहे, तसेच स्वरूपाचा विभाग वेगळा आहे. अर्थात क्रिया पदार्थाचा स्वरूपाशी किंचित मात्र सुद्धा संबंध नाही. क्रिया आणि पदार्थ जड आहेत तर स्वरूप चेतन आहे. बघा आता या ठिकाणी सांगितलं की जड पदार्थ आणि चेतना ह्यामध्ये दोन्ही डिफरन्स सांगितलेला आहे. की क्रिया आणि पदार्थ हे जड स्वरूपाशी निगडीत आहेत, पण स्वरूप जे आहे हे चेतनेशी म्हणजे आत्म्याशी निगडीत आहे. क्रिया आणि पदार्थ प्रकाश्य आहेत तर स्वरूप प्रकाशक आहे. अशा प्रकारे क्रिया आणि पदार्थाच्या स्वरूपापासून असलेल्या भिन्नतेचे योग्य रीतीने ज्ञान झाल्यास क्रिया आणि पदार्थ रूपी संसाराशी संबंध विच्छेद होऊन स्वतः सिद्ध असंग स्वरूपामध्ये स्थितीचा अनुभव होतो. म्हणजे ह्या दोन्हीशी हे जे आहे पदार्थ आणि क्रिया आणि स्वरूप याचं जर ज्ञान झालं आपल्याला, तरच आपण काय होऊ शकतो की ह्या संसाराशी संबंध विच्छेद म्हणजे काय, याच्यापासून अलिप्त होणे, मुक्त होणे आणि स्वतः सिद्ध असंग स्वरूपामध्ये स्थितीचा अनुभव होतो. म्हणजे ह्या संबंध विच्छेद झाल्यानंतरच आपण एखाद्या स्थितीचा अनुभव घेऊ शकतो. पूर्णपणे सिद्ध असंग, असंग म्हणजे एक कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी संग नाही, अशा पद्धतीने. यज्ञ या चरतस कर्म
समग्र प्रविलीयते. कर्मामध्ये अकर्म पाहण्याचाच एक प्रकार यज्ञार्थ कर्म अर्थात यज्ञासाठी कर्म करणे हा आहे. निस्वार्थ भावनेने केवळ दुसऱ्याच्या हितासाठीच कर्म करणे यज्ञ आहे. जो यज्ञासाठी संपूर्ण कर्म करतो तो कर्म बंधनातून मुक्त होतो आणि जो यज्ञासाठी कर्म करीत नाही अर्थात आपल्यासाठी कर्म करतो तो कर्माने बांधला जातो. यज्ञार्थात कर्मण्यत्र लोकोन्य कर्मबंधन हा. आता म्हणजे याच्यामध्ये काय आहे की लोकांसाठी जर आपण कर्म करणार असेल तर त्या कर्मापासून तो मुक्त होतो. पण आपण काय करतो की हे माझं आहे, हे माझं आहे, हे माझ्या मुलाचं आहे, अशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये सतत काय गोवल्या जातो पूर्णपणे आणि त्याच्यामध्येच अटकून राहतो. प्रकृतीचे कार्य क्रिया आणि पदार्थ आहेत. या दोन्हीत क्रियेचाही आदी आणि अंत होत असतो तसेच पदार्थाचाही आदी आणि अंत होत असतो. आदी आणि अंत होणे म्हणजे काय? सुरुवात आणि शेवट. क्रिया आरंभ होण्यापूर्वी नव्हती आणि समाप्त झाल्यानंतर राहणार नाही म्हणून ती मध्यंतरीही नाही असे सिद्ध झाले. त्याचप्रमाणे पदार्थ उत्पन्न होण्याच्या पूर्वीही नव्हता आणि नष्ट झाल्यानंतरही राहणार नाही म्हणून मध्यंतरीही नाही असे सिद्ध झाले. कारण असा सिद्धांत आहे की जी वस्तू आधी आणि अंती नसते ती मध्यात वर्तमान स्थितीतही नसते. परंतु चेतन स्वरूपाचा आदी आणि अंत नसतो. तो सदा अक्रिय रूपाने जशाचा तसा राहतो. ते चेतन तत्व क्रिया आणि पदार्थ दोन्हींचे प्रकाशक आहे. अशा प्रकारे क्रिया आणि पदार्थाशी किंचित मात्र संबंध नसताना सुद्धा जेव्हा तो त्यांच्याशी आपला संबंध मानतो तेव्हा तो बांधला जातो. या बंधनातून सुटण्याचा उपाय फलेच्छेचा त्याग करून केवळ दुसऱ्यासाठीच कर्म करणे हा आहे. म्हणजे कर्म करायचे आता तर कशासाठी? ह्या तत्वासाठी नाही तर फक्त दुसऱ्याच्या इच्छेसाठी म्हणा किंवा दुसऱ्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. संसारामध्ये अनेक प्रकारच्या क्रिया होत असतात आणि अनेक प्रकारचे पदार्थ विद्यमान आहेत. परंतु मनुष्य ज्या क्रिया आणि पदार्थाशी आसक्ती, ममता आणि कामनेने आपला संबंध मानतो त्याच क्रिया आणि पदार्थाने तो बांधला जातो. जेव्हा मनुष्य कामना, ममता आणि आसक्तीचा त्याग करून केवळ दुसऱ्याच्या हितासाठी संपूर्ण कर्म करतो आणि मिळालेल्या पदार्थांना दुसऱ्यांचेच मानून त्यांच्यात सेवेमध्ये लावतो तेव्हा कर्मयोग्याची संपूर्ण क्रियमान संचित आहे आणि प्रारब्ध कर्म विलीन होतात. अर्थात त्याला कर्माशी आपल्या स्वतः सिद्ध असंगतेचा अनुभव होतो. भगवंत आपल्या कर्माचा एक मिनिट विशेष गोष्ट सांगितली आहे. थोडंसं वाचते आणि मग पुढे जाऊयात आपण. कर्ता कर्ण आणि कर्म ह्या तिन्हींच्या एकत्रीकरणाने कर्माचा संचय होतो. जर कर्तेपणा राहिला नाही तर कर्माचा संग्रह होत नाही. कारण करण आणि कर्म दोन्ही कर्त्याचे अधीन आहेत म्हणून कर्म संचयाचे मुख्य कारण कर्तेपणाच आहे. विचारपूर्वक पाहिले असता काही ना काही मिळविण्याच्या इच्छेनेच करण्याची इच्छा उत्पन्न होते ज्यामुळे कर्तेपणा निर्माण होतो. कर्तेपणाने बंधन होते. जेव्हा मनुष्य मिळविण्याच्या इच्छेने आपल्यासाठी कर्म करतो तेव्हा त्याच्या कर्तेपणा दृढ होतो. जेव्हा कर्मयोगी मिळविण्याच्या इच्छेचा त्याग करून केवळ यज्ञासाठी अर्थात दुसऱ्याच्या हितासाठी कर्म करतो तेव्हा त्याचा कर्तेपणा दुसऱ्यासाठी होतो. यामुळे त्याला आपल्या असंगतेचा अनुभव होतो म्हणून त्याच्याकडून होणाऱ्या कर्माचा संचय होत नाही. कारण तेव्हा आधारच कर्तेपणा राहिला नाही तर कर्म कशावर टिकतील? ही सुंदर एक गोष्ट सांगितलेली आहे की आपण काय करायचंय, कर्ता, कर्म आणि करण या तिन्हींचा एकत्रीकरणाचा. तर आपण कुठलीही अपेक्षेने काम जर केलं तर त्याचा कर्तेपणा आपण मी केलं असं म्हणतो. पण हेच जर काम आपण करता न असता
नुसतं त्रयस्थपणे जर केलं तर त्याचा करता आपण होणार नाही आणि त्याच्यामुळे आपण चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. तर हा या एकंदरीत श्लोकाचा अर्थ आहे. आपण पुढे बघूयात. परिशिष्ट भाव असा सांगितलेला आहे. एक क्रिया असते, एक कर्म असते आणि एक कर्मयोग असतो. शरीर बाल्यावस्थेतून तरुण अवस्थेत वा तरुण अवस्थेतून म्हातारे होते, ही क्रिया आहे. क्रियेने पापही होत नाही, पुण्यही होत नाही, बंधनही राहत नाही किंवा मुक्ती सुद्धा होत नाही. जसे गंगेची वाहने क्रिया आहे, म्हणून एखादा बुडून मेला किंवा तिच्यापासून शेती इत्यादी परोपकाराचे काम झाले तरी गंगेला पाप पुण्य लागत नाही. जेव्हा मनुष्य क्रियेशी संबंध जोडून कर्ता बनतो, म्हणजे स्वतःसाठी क्रिया करतो, तेव्हा ती क्रिया फलजनक कर्म बनते. कर्माचे बंधन होते. यज्ञार्थात कर्मण्यत्र लोको यै कर्मबंधनः. कर्मबंधनातून सुटण्यासाठी जेव्हा मनुष्य आपल्यासाठी काहीही करत नाही, उलट निस्वार्थ भावनेने दुसऱ्याच्या हितासाठी कर्म करतो, तेव्हा तो कर्मयोग होतो. कर्मयोगाने बंधन नष्ट होते. बंधन नष्ट झाल्याने योग होतो, अर्थात परमात्म्याशी जो नित्य संबंध आहे त्याचा अनुभव होतो. हा 23वा श्लोक कर्मयोगाचा मुख्य श्लोक आहे. ज्याप्रमाणे भगवंत ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मासात कुरुते भस्मासात कुरुते म्हणजे चौथ्या मधला 37वा श्लोक पदांनी ज्ञानाग्नीद्वारे ज्ञानयोगाचे संपूर्ण पाप भस्म होण्याची गोष्ट सांगितली आहे आणि अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामी 18व्या अध्यायामधला 66वा श्लोक पदांनी भक्ताचे संपूर्ण पाप नष्ट होण्याची गोष्ट सांगितली. याचप्रमाणे या श्लोकामध्ये यज्ञयाचरतस् कर्म समग्र प्रविलीयते पदांनी कर्मयोगाचे समग्र कर्म पाप नष्ट होण्याची गोष्ट सांगितली आहे. हे खूप महत्वाचं आहे बरं का, की पहिल्या चौथ्या अध्यायामध्ये 37वा श्लोक ज्यांनी सांगितलं की पाप कसं भस्म होण्याची गोष्ट सांगितली आहे, तसंच 18व्या अध्यायामधला 66वा श्लोक जो आहे हा भक्ताचे संपूर्ण पाप कसे नष्ट होते याच्या अर्थाने हा श्लोक सांगितलेला आहे की 18व्या अध्यायातला 66वा. तसंच हा जो अध्याय आहे म्हणजे हा जो श्लोक आहे याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर संपूर्ण पाप नष्ट होण्यासाठी, त्याचप्रमाणे या श्लोकामध्ये कर्मयोगाचे समग्र कर्म किंवा पाप नष्ट होण्याची गोष्ट सांगितलेली आहे. म्हणून हा श्लोक जो आहे हा खूप महत्वाचा आहे. आता पुढचा श्लोक बघूयात आपण. ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर् ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गंतव्य ब्रह्म कर्म समाधिना. अर्थात अर्पण अर्थात ज्याच्याने अर्पण केले जाते ते इत्यादी पात्र ही ब्रह्म आहे. हव्य पदार्थ तीळ जव तूप इत्यादी ही ब्रह्म आहे आणि ब्रह्मरूप कर्त्याद्वारा ब्रह्मरूप अग्नीत आहुती देणे रूपी क्रिया ती सुद्धा एक ब्रह्म आहे. असा यज्ञ करणाऱ्या ज्या मनुष्याची ब्रह्मातच कर्म समाधी झाली आहे त्याच्याद्वारा प्राप्त करण्यायोग्य फलही ब्रह्मच आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण अर्पण करून सांगितलेलं आहे की सगळं ब्रह्मच आहे आणि हे सगळं ब्रह्म आपण परत ब्रह्मात्म्यालाच अर्पण जर केलं तर त्याच्यामधून काय होतं, ब्रह्मच आहे म्हणून सांगितलं. प्राप्त करण्यायोग्य फलही ब्रह्मच आहे म्हणून सांगितलेलं आहे. तर आता हा जो 24वा श्लोक आहे याच्यामध्ये बघा, यज्ञात आहुती ही मुख्य असते. ती आहुती तेव्हाच पूर्ण होते जेव्हा ती अग्निमय होईल, अर्थात हव्य पदार्थाची अग्नीपासून वेगळी सत्ताच राहणार नाही. त्याचप्रमाणे जेवढी साधने आहेत ती सर्व साध्यरूप होऊन जातात तेव्हाच यज्ञ होतो. जेवढे म्हणून यज्ञ आहेत त्यात परमात्म तत्वाचा अनुभव करणे ही भावना नाही तर वास्तविकता आहे. भावना तर पदार्थाची असते. या 24व्या श्लोकापासून 30व्या श्लोकापर्यंत ज्या यज्ञाचे वर्णन केले गेले आहे ते सर्व कर्मयोगाच्या अंतर्गत आहेत. कारण भगवंतांनी या प्रकरणाच्या उपक्रमात सुद्धा
तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे शुभात असे म्हटले आहे. तसेच उपसंहारामध्ये सुद्धा कर्मजान विद्धी तान सर्वान ज्ञाता विमोक्षसे असे म्हटले आहे. तसेच मध्यातही म्हटले आहे यज्ञायाचरतस कर्म समग्रम प्रविलीयते. बघा आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे. या 24व्या श्लोकापासून 30व्या श्लोकापर्यंत ज्या यज्ञाचे वर्णन केले आहे, म्हणजे या ठिकाणी आता वेगवेगळ्या यज्ञाचे वर्णन आलेले आहेत. हा श्लोक आपल्याला, हा प्रश्न पण आपल्याला विचारला जातो की किती प्रकारचे यज्ञ विचारलेले आहेत. तर हा आपल्याला लिहून ठेवायचा आहे की कुठून कुठपर्यंत आहे. तर 24व्या श्लोकापासून 30व्या श्लोकापर्यंत सगळे यज्ञाचे वर्णन आलेले आहेत. आता बघा इथे पुढे मुख्य गोष्ट ही आहे की यज्ञकर्त्याचे सर्व कर्म अकर्म व्हावेत. आता अकर्म व्हावेत म्हणजे नेमकं काय व्हावं, तर आपण याच्या आधी बघितलेलं आहे की अकर्म म्हणजे काय. तर अकर्म म्हणजे जे काही आपण करतो ते पूर्णपणे अर्पण करायचं आहे. त्याच्यामध्ये मी हा शब्दच नसावा. त्याला आपण अकर्म असं म्हणतो. म्हणजे समाजसेवेसाठी जे काही कर्म करू त्याला आपण अकर्म म्हणूयात. यज्ञ केवळ यज्ञ परंपरेच्या रक्षणासाठी केले गेले तर सर्वांची सर्व कर्म अकर्म होतात. म्हणून या सर्व यज्ञात कर्मात अकर्माचेच वर्णन आहे. ब्रह्मार्पण ब्रह्म हवे. ज्या पात्राने अग्नीमध्ये आहुती दिली जाते त्या स्त्रुक स्त्रुवा इत्यादींना या ठिकाणी अर्पणम पदाने म्हटले आहे. अर्पते अनेन इति अर्पणम. या अर्पणाला ब्रह्मच समजावे. तीळ, जव, तूप इत्यादी ज्या पदार्थाचे हवन केले जाते त्या हव्य पदार्थांनाही ब्रह्मच मानावे. बघा म्हणजे आता ह्या ठिकाणी जे पात्र यूज करतो त्याला सुद्धा आपण ब्रह्म मानायचं. जे टाकतो अग्नीमध्ये त्याला सुद्धा आपण ब्रह्म मानायचं आहे. जी क्रिया होते अग्नीमध्ये टाकण्याची त्याला सुद्धा आपल्याला ब्रह्मच मानायचं आहे. आणि शेवटी जे काही मिळतं ते सुद्धा ब्रह्मच आहे. ब्रह्माग्नी ब्रह्मणाहुतम. आहुती देणारा सुद्धा ब्रह्मच आहे. म्हणजे जो आहुती देतो तो सुद्धा ब्रह्मच आहे. ज्यात आहुती दिली जात आहे तो अग्नीही ब्रह्मच आहे आणि आहुती देण्याची क्रियाही ब्रह्मच आहे असे मानावे. ब्रह्म कर्म समाधीना. जसे हवन करणारा पुरुष स्त्रुग्वा, हवी, अग्नी इत्यादी सर्वांना ब्रह्माचेच स्वरूप मानतो, तसेच जो प्रत्येक कर्मात कर्ता, करण, कर्म आणि पदार्थ सर्वांना ब्रह्मरूपच अनुभव करतो त्या पुरुषाची ब्रह्मामध्येच कर्मसमाधी होते. अर्थात त्याची संपूर्ण कर्मामध्ये ब्रह्मबुद्धी होते. त्याच्यासाठी सर्व कर्म ब्रह्मरूपच होतात. ब्रह्माशिवाय कर्माचे आपले कोणते वेगळे स्वरूपच राहत नाही. म्हणजे याच्याशिवाय सगळं काही ब्रह्मच होऊन जातं आणि म्हणून ब्रह्माच्या शिवाय दुसरं आपलं स्वरूप तिथं राहतच नाही. म्हणून ते अकर्म आहे. ब्रह्मेव तेन गंतव्यम. ब्रह्मातच कर्मसमाधी झाल्याने ज्याचे संपूर्ण कर्म ब्रह्मरूपच झाले आहेत त्याला फलरूपाने निसंदेह ब्रह्माचीच प्राप्ती होते. कारण त्याच्या दृष्टीत ब्रह्माशिवाय आणखी कोणाची स्वतंत्र सत्ता राहतच नाही. या श्लोकाला जाणकार लोक भोजनाचे वेळी म्हणतात, ज्यामुळे भोजन रूपी कर्म सुद्धा यज्ञ होऊन जाते. भोजन रूपी कर्मात ब्रह्मबुद्धी या प्रकारे केली जाते. ज्याने अर्पण केले जाते तो हातही ब्रह्मरूप आहे. हे खूप सुंदर उदाहरण सांगितलेलं आहे बरं का, की जो हात आहे, वाढणारा हात आहे तो ब्रह्मरूप आहे. जो करतो, स्वयंपाक बनवतो तो सुद्धा ब्रह्मरूप आहे. जो पदार्थ वाढतो तो सुद्धा ब्रह्मरूप आहे. भोजन करणाराही ब्रह्मरूप आहे. आणि जठराग्नीला ब्रह्मरूप, जठराग्नी सुद्धा ब्रह्मरूप आहे. भोजन करणे रूपी क्रिया अर्थात जठराग्नीमध्ये आहुती देणे रूपी क्रिया ही ब्रह्म आहे. अशा प्रकारे भोजन करणाऱ्या मनुष्याला प्राप्त होण्यायोग्य फलही ब्रह्मच आहे. यज्ञशिष्टा मृतभुजो यांती ब्रह्म सनातनम. हा श्लोक 4थ्या अध्यायामधला 31वा आहे आणि हे पूर्ण ब्रह्मच आहे असं म्हणून सांगितलेलं आहे. आता थोडक्यात मार्मिक गोष्ट सांगते याच्यामधली. प्रकृतीचे कार्य संसार, त्यांचे स्वरूप, क्रिया आणि पदार्थ आहे. वास्तविक दृष्टीने पाहिले तर प्रकृती अथवा संसार क्रियारूपच आहे. कारण पदार्थ एक क्षणभर सुद्धा स्थिर राहत नाही. त्यामध्ये निरंतर परिवर्तन होत राहते.
म्हणून वास्तविक पदार्थ परिवर्तन रूपी क्रियेचा पुंजका पुतळा आहे. केवळ आसक्तीमुळेच पदार्थाची मुख्यता दिसते. संपूर्ण क्रिया अभावात जात आहेत. म्हणून संसार अभाव स्वरूप आहे. भावरूप केवळ एक अक्रिय तत्व ब्रह्मच आहे. ज्याच्या सत्तेने अभावरूपी संसार सुद्धा सत्तावान प्रतीत होत आहे. संसाराच्या अभावरूपतेला याप्रमाणे समजू शकतो. संसाराच्या 3 अवस्था दिसतात: उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय. जसे वस्तू उत्पन्न होते, मग राहते आणि शेवटी नष्ट होते, अथवा मनुष्य जन्म घेतो, मग राहतो आणि शेवटी मरतो. यापुढे जाऊन विचार केला तर केवळ उत्पत्ती आणि प्रलय याचाच क्रम आहे. स्थिती वस्तुतः नाहीच. जसे जर एखाद्या मनुष्याचे पूर्ण आयुष्य 50 वर्षाचे असेल तर 20 वर्ष झाल्यावर त्याचे आयुष्य 30 वर्षच राहते. यापुढे जाऊन विचार केला तर केवळ प्रलयच प्रलय, नाशच नाश आहे, उत्पत्ती नाहीच. जसे आयुष्याची जितकी वर्ष झाली तितकी वर्ष मनुष्य मेलाच. अशा प्रकारे मनुष्य प्रतिक्षण मरतच आहे. ज्याचे जीवन क्षणाक्षणाला मृत्यूकडेच जात आहे. सर्व दृश्य क्षणाक्षणाला अदृश्यात जात आहे. प्रलय अभावाचेच नाव आहे. म्हणून अभावच शिल्लक राहिला. अभावाची सत्ता भावरूपा ब्रह्मावरच टिकून राहिलेली आहे. म्हणून भावरूपाने एक ब्रह्मच शिल्लक राहिले. सर्व खलिद्वम ब्रह्म वासुदेव सर्वम. म्हणजे काय झालं याच्यामध्ये, की सुरुवातीला आपण असं गृहीत जरी धरलं की माणसाची प्रलय सुरुवात होती, नंतर उत्पत्ती होती, नंतर मध्य स्थिती असती ज्या ठिकाणी आपण पूर्ण जीवन जगतो, आणि नंतर काय होतं की मृत्यू असतो, म्हणजे प्रलय असतो. तर हे जरी आपण गृहीत धरलं तर त्याच्यानंतर कालांतराने आपल्याला असं लक्षात येतं की जन्म आणि मृत्यू ह्या 2च गोष्टी आहेत, मध्ये काहीच नाही आहे. आणि नंतर सगळ्यात शेवटी असं लक्षात येतं की फक्त आणि फक्त ब्रह्मच आहे, मृत्यूच आहे, बाकी दुसरं काहीच नाही. मृत्यू पण नाही, तर सगळं काय झालेलं आहे पूर्ण, की एकाच याच्या सत्तेमध्ये ब्रह्मच आहे म्हणून सांगितलेलं आहे. आता पुढचा श्लोक बघूयात आपण. दैवमेवापरे यज्ञ योगिनः पर्युपास. ताई, आपण वाढदिवस किती छान साजरा करतो. काय ते वाढदिवस किती छान साजरा करतो, त्याच्यात काय सांगितलं म्हणायले, म्हणजे आपलं जेवढं आयुष्य झालं तेवढं आपण मेलेच आहोत. बरोबर आहे. दैवमेवापरे यज्ञे योगिनः पर्युपासते ब्रह्माज्ञावपरे यज्ञ यज्ञेनैवोपजुह्यति. बघा आता याचा अर्थ सांगितलाय थोडक्यात. अन्य योगी लोक दैव भगवत दर्पण रूप यज्ञाचेच अनुष्ठान करणारा आणि दुसरे योगी लोक ब्रह्मरूपी अग्नीत विचाररूप यज्ञाद्वाराच जीवात्मारूप यज्ञाचे हवन करतात. बघा आता हे खूप सुंदर सांगितलेलं आहे की अन्य योगी लोक काय करतात, भगवत दर्पण स्वरूप यज्ञाचेच अनुष्ठान करतात, म्हणजे देवाचेच अनुष्ठान करतात. आणि दुसरे काही योगी लोक काय करतात, ब्रह्मरूपी अग्नीत ह्याच यज्ञाद्वारा जीवात्मरूप यज्ञाचे हवन करतात. म्हणजे कोणीतरी यज्ञरूप यज्ञाचे आयोजन करतं आणि त्या यज्ञामध्ये आपण काय करतो, जीवात्मरूप यज्ञाचे हवन देतो. म्हणजे आपलाच जीव त्याच्यामध्ये देणे म्हणजे त्याचं हवन होणे, अशा पद्धतीने सांगितले. दैवमेवापरे यज्ञे योगिनः पर्युपासते. याचा अर्थ बघा. पूर्व श्लोकात भगवंतांनी सर्वत्र ब्रह्मदर्शन रूपी यज्ञ करणाऱ्या साधकाचे वर्णन केले. या ठिकाणी भगवंत अपरे पदाने यापेक्षा वेगळ्या प्रकारचे यज्ञ करणाऱ्या साधकांचे वर्णन करीत आहेत. या ठिकाणी योगिनः पद यज्ञार्थ कर्म करणाऱ्या निष्काम साधकासाठी आलेले आहे. यज्ञार्थ कर्म करणाऱ्या निष्काम साधकासाठी योगिनः हा शब्द वापरलेला आहे. संपूर्ण क्रिया तसेच पदार्थांना आपले आणि आपल्यासाठी न मानता त्यांना केवळ भगवंताचे आणि भगवंतासाठीच मानणे हा दैवयज्ञ अर्थात भगवत अर्पण रूपी यज्ञ आहे. भगवंत देवाचेही देव आहेत, म्हणून सर्व काही त्यांना अर्पण करण्यालाच या ठिकाणी दैवयज्ञ म्हटले गेले आहे.
कोणत्याही क्रिया आणि पदार्थामध्ये किंचित मात्रही आसक्ती, ममता आणि कामना न ठेवता त्यांना संपूर्णपणे भगवंताचे मानणे हेच दैवयज्ञाचे योग्य रीतीने अनुष्ठान करणे आहे. बघा आता इथे काय सांगितले, परत एकदा वाचते. कोणत्याही क्रिया आणि पदार्थामध्ये किंचित मात्रही आसक्ती, ममता आणि कामना न ठेवता, म्हणजे सगळं देवाचंच आहे, देवालाच अर्पण करायचं आहे, त्यांना संपूर्णपणे भगवंताचे मानणे हेच दैवयज्ञाचे योग्य रीतीने अनुष्ठान करणे आहे. म्हणजे जे सुख आलं ते सुद्धा दैवाप्रमाणेच मिळालेलं आहे, दैवकृपेनेच मिळालेलं आहे. जे काही दुःख येतं ते सुद्धा दैवकृपेनेच मिळत आहे. आणि त्या सगळ्यांना काय करायचं आहे आपल्याला, की भगवंताचंच आहे, भगवंतानेच दिलेलं आहे असं म्हणून फक्त आणि फक्त आपण योग्य मार्गाने त्याचं अनुष्ठान करायचं आहे. म्हणजे आपण काय करतो, पूर्णपणे दैवयज्ञाचे आयोजन करतो. ब्रह्माज्ञावपरे यज्ञ यज्ञेनैवोपजुह्यति. या श्लोकाच्या पूर्वार्धात सांगितल्या गेलेल्या दैवयज्ञाहून भिन्न दुसऱ्या यज्ञाचे वर्णन करण्यासाठी या ठिकाणी अपरे पद आले आहे. चेतनाचे जडाशी तादाम्य झाल्यामुळेच त्याला जीवात्मा म्हणतात. विवेक विचाराने जडाशी सर्वथा विमुख होऊन परमात्म्यात लीन होण्याला या ठिकाणी यज्ञ म्हटले गेले. लीन होण्याचे तात्पर्य परमात्म तत्वापासून भिन्न आपली स्वतंत्र सत्ता किंचित मात्रही न मानणे हे आहे. लीन व्हायचं म्हणजे काय, की परमात्म्याचंच सगळी सत्ता आहे, जे काही होईल ते परमात्माच करून घेईल असं मानणे म्हणजे त्याला लीन होणे आहे. पण असं जर म्हणलं की नाही हे मी करू शकतो, मी इथं आलं की आपण ते काहीच करू शकत नाही आणि आपण त्या ठिकाणी लीन होऊ शकत नाही, असं सांगितलंय पूर्ण. परिशिष्ट भाव. ब्रह्माज्ञावपरे यज्ञ यज्ञेनैवोपजुह्यति चा असा अर्थही होऊ शकतो. दुसरे योगी लोक संसार रूप ब्रह्माच्या सेवेसाठी केवळ लोकसंग्रह रूपी यज्ञासाठी कर्तव्य कर्मरूप यज्ञ करतात, अर्थात यज्ञार्थ कर्म करतात. गीता 3ऱ्या अध्यायाच्या 9वा आणि 4थ्या श्लोकाचा 23वा श्लोक. म्हणजे वेगळ्या अर्थाने सुद्धा याचा असं होऊ शकतं की यज्ञासाठी फक्त केवळ लोकसंग्रहासाठी, यज्ञासाठी केवळ कर्तव्य कर्म, तो यज्ञ आपण करू शकतो. सगळ्यात शेवटी जसं सांगितलं होतं की आपलं सगळं सोडून फक्त लोकसंग्रह करणे किंवा लोकांना त्याच्यामध्ये काय खरं आहे आणि काय नाही याच्यासाठी आपण दुसऱ्यासाठी काम करणं म्हणजे काय झालेलं आहे पूर्णपणे, की तो सुद्धा एक यज्ञ झालेला आहे. श्रोत्रादि निंद्रियाण्ये संयमाग्निषु जुह्यति. शब्दादीन विषयानन्य इंद्रियाग्निषु जुह्यति. आता हा 26वा श्लोक आहे, याचा अर्थ असा दिलेला आहे बघा. अन्य योगी लोक श्रोत्रादी समस्त इंद्रियांचे संयम रूपही अग्नीत हवन करीत असतात आणि दुसरे योगी लोक शब्दादी विषयांचे इंद्रिय रूपी अग्नीमध्ये हवन करीत असतात. म्हणजे आता परत याच्यामध्ये काय काय आपण हवन केल्या जातं, कुठल्या कुठल्या याने हवन केल्या जातो हे सांगायचा प्रयत्न इथं केलेला आहे. आपण आता मागच्या श्लोकामध्ये बघितलं की योगी लोक दैव भगवत अर्पण रूप यज्ञाच्याच अनुष्ठान करतात आणि दुसरे लोक जीवात्म रूप यज्ञाचे हवन करतात. म्हणजे हा एक हवनाचा प्रकार झाला. आता दुसरा हवनाचा प्रकार काय सांगितलेला आहे त्यांनी, समस्त इंद्रियांचे संयम रूपी अग्नीत हवन करणे, म्हणजे संयम ठेवणे, पूर्णपणे संयम ठेवायचा आहे आपल्याला, त्याचं हवन करायचं आहे. दुसरे योगी लोक काय करतात, शब्दादी विषयांचे इंद्रिय रूपी अग्नीमध्ये हवन करतात. म्हणजे शब्दावर कंट्रोल करणे, प्रत्येक वेळेस बोलताना 100दा विचार करणे जो म्हणतो आपण, तर त्या पद्धतीने आहे. आता त्याचा पूर्ण अर्थ आपण बघूयात. श्रोत्रादीन इंद्रियाण्ये संयमाग्निषु जुह्यति. या ठिकाणी संयम रूपी अग्नीत इंद्रियांची आहुती देण्याला यज्ञ म्हटले आहे. तात्पर्य, एकांत वासात असताना क्षेत्र, त्वचा, नेत्र, रसना आणि घ्राण ही 5ही इंद्रिये आपापल्या विषयाप्रमाणे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध मध्ये मुळीच प्रवृत्त होऊ नयेत. इंद्रिये संयम रूपीचीच होऊन जावी. बघा आता किती सुंदर सांगितले. म्हणजे आपण म्हणतो की भोग घेणे म्हणजे फक्त कृती न करता आपण कधी डोळ्यांनी
हे करू शकतो, कधी स्पर्श करून आपण भोग घेऊ शकतो किंवा अजून कुठल्याही. तर ह्या सगळ्या इथे सांगितलं की हे जे 5 अवयव आहेत आपले, की त्वचा आहे, नेत्र आहे, रसना आहे, घ्राण आहे आणि या कुठल्यानेही आपल्याला काय करायचंय की इंद्रियाचा भोग घ्यायचा नाही आहे. त्याच्यावर सुद्धा आपल्याला संयम असणं आवश्यक आहे. पूर्ण संयम तेव्हाच समजावा की जेव्हा इंद्रिये, मन, बुद्धी तसेच अहम या सर्वांमधून राग आसक्तीचा संपूर्णपणे अभाव होईल. म्हणजे राग येणार नाही, आसक्ती होणार नाही, मी माझं म्हणणार नाही किंवा मग अजून कुठला हे होणार नाही. तर त्याला आपण म्हणू शकतो की ते इंद्रियावर आपण संयम केलेला आहे. शब्दादिविषयानन्य इंद्रियाग्निषु जुह्यति. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे 5 विषय आहेत. विषयांचे इंद्रिय रूपी अग्नीमध्ये हवन केल्याने तो यज्ञ होतो. तात्पर्य, व्यवहारात विषयाशी इंद्रियांचा संयोग होत असताना सुद्धा इंद्रियात कोणत्याही विकार उत्पन्न होऊ नये. इंद्रियामध्ये विषयांचे ठिकाणी राग द्वेष उत्पन्न करण्याची शक्ती राहूच नये. या श्लोकात म्हटले गेलेल्या दोन्ही प्रकारच्या यज्ञात राग आसक्तीचा सर्वथा अभाव झाला तरच सिद्धी होते. सिद्धी होते म्हणजे काय? परमात्मा प्राप्ती होते. राग आसक्तीला नष्ट करण्यासाठीच 2 प्रकारच्या प्रक्रियेचे यज्ञ रूपाने वर्णन केले गेले आहे. पहिल्या प्रक्रियेत साधक एकांतवासात इंद्रियांचा संयम करतो. विवेक, विचार, जप, ध्यान इत्यादींचे इंद्रियांचा संयम होऊ लागतो. पूर्ण संयम झाल्यावर जेव्हा आसक्तीचा अभाव होतो तेव्हा एकांतवास आणि व्यवहार दोन्हीत त्याची समान स्थिती राहते. दुसऱ्या प्रक्रियेमध्ये साधक व्यवहारामध्ये राग द्वेष रहित झालेल्या इंद्रियांनी व्यवहार करीत असताना मन, बुद्धी आणि अहम यामधून सुद्धा रागद्वेषाचा अभाव करून टाकतो. आसक्तीचा अभाव झाल्याने व्यवहार आणि एकांतवास दोन्हीमध्ये त्याची स्थिती समान राहते. म्हणजे कुठल्याही याच्यामध्ये संयम ढळू न देणे, व्यवहार करताना सुद्धा राग बुद्धी नसावी, आसक्ती नसावी. तसंच एकांतामध्ये जेव्हा असतो तेव्हा सुद्धा आपण कुठल्याही इंद्रियाने संयमच बाळगला पाहिजे. तरच आपली पूर्ण दोन्ही स्थितीमध्ये समान स्थिती राहील. म्हणजे सुखही नाही आणि दुःखही नाही अशी अवस्था येईल. आता पुढचा श्लोक बघूया. सर्वाणींद्रिया कर्माणि प्राणकर्माणि चापरे आत्मसंयम योगाग्नो जुह्यति दीपिते. याचा अर्थ आहे, अन्य योगी लोक संपूर्ण इंद्रियांच्या क्रियेंना आणि प्राणांच्या क्रियेंना ज्ञानाने प्रकाशित आत्मसंयम योग, समाधी योग रूपी अग्नीत हवन करीत असतात. बघा, आता इथे पण परत सांगितलेलं आहे की अन्य योगी लोक संपूर्ण इंद्रियांच्या क्रियेंना किंवा प्राण्यांच्या क्रियेंना ज्ञानाने प्रकाशित म्हणजे आत्मसंयोग समाधी योग रूपी अग्नीत हवन करीत असतात. व्याख्या बघायची आता पूर्ण काय आहे ते. सर्वाणींद्रिय कर्माणि प्राणकर्माणि चापरे. या श्लोकात समाधीला यज्ञाचे रूप दिले गेले आहे. काही योगी लोक 10 इंद्रियांच्या क्रियांना समाधीमध्ये हवन करत असतात. तात्पर्य, समाधी अवस्थेत मन बुद्धी सहित संपूर्ण इंद्रियाच्या ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियच्या क्रिया थांबतात. इंद्रिये संपूर्णपणे निश्चल आणि शांत होतात. समाधी रूपी यज्ञामध्ये प्राण्यांच्या क्रियांचेही हवन होते. अर्थात समाधी काळात प्राणांची क्रिया सुद्धा थांबते. समाधीमध्ये प्राणांची गती रोखण्याचे 2 प्रकार आहेत. बघा, आता इथं काय सांगितलेलं आहे की पूर्ण 10 इंद्रियांना आपल्याला समाधीमध्ये हवन करायचं आहे. 10 इंद्रिय कोणकोणते सांगितलेले आहेत तर 5 जे आहेत ज्ञानेंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय आहेत, अशा सगळ्यांना आपल्याला निश्चल करून टाकायचं आहे. पूर्णपणे समाधी अवस्थेमध्ये न्यायचं आहे. म्हणजे त्याच्यापासून कुठलीही क्रिया होता कामा नये. आता याच्यामध्ये कुठली आपण समाधीमध्ये प्राणांची गती रोखण्याचे 2 प्रकार सांगितले. तर मन जे आहे, मन रोखायचं, प्राण सुद्धा रोखून ठेवायचा एकाच ठिकाणी. त्याचा सुद्धा आपल्याला इकडे तिकडे हे होता कामा नये. म्हणून
एक तर हठयोगाची समाधी असते, ज्यात प्राणांना रोखण्यासाठी कुंभक केले जाते. कुंभकाचा अभ्यास वाढत वाढत प्राणाची गती थांबते. आता कुंभक म्हणजे काय थोडक्यात सांगते. जेव्हा आपण प्राणायाम करतो तेव्हा आपण एका नाकपुडीने श्वास घेतो किंवा दुसऱ्या दोन्ही नाकपुडीने श्वास घेतो. श्वास घेण्याची क्रिया आणि आतमध्ये रोखून धरण्याची जेव्हा क्रिया करतो त्याला आपण कुंभक असं म्हणतो. म्हणजे श्वास आपण आतमध्ये घ्यायचा आणि तो पूर्णपणे रोखून ठेवायचा, कुठेही तो बाहेर सोडायचा नाही, उच्छ्वास करायचा नाही, त्याला आपण कुंभक असं म्हणतो. तर ह्या कुंभक केले जाते. ह्या कुंभकाचा अभ्यास वाढत वाढत प्राणाची गती थांबते. म्हणजे पूर्ण कुंभक त्याच्यावर सुद्धा लक्ष केंद्रित करून पूर्णपणे त्याला सुद्धा स्थिर करायचं. आपण एक सेकंद सुद्धा प्राण थांबवू शकत नाही. श्वास घेतला की लागलीच आपल्याला सोडावासा वाटतो. पण जेव्हा आपण समाधीमध्ये जातो तर ती सुद्धा क्रिया आपल्याला हळूहळू हळूहळू वाढवायची आहे. की एक सेकंद असेल प्राण आपण कुंभक केला, एका सेकंदापासून एका मिनिटापर्यंत, एका मिनिटापासून अजून जास्त, जेवढं जास्तीत जास्त तुम्ही प्राण रोखून ठेवू शकता त्याला आपण कुंभकाची क्रिया असं म्हणतो. कुंभकाचा अभ्यास वाढत वाढत प्राणाची गती थांबते. ही प्राणाची गती काही तासांपासून ते कित्येक दिवसांसाठी थांबू शकते. आपण 1 मिनिट थांबू शकत नाही. यांनी सांगितलं आहे की ही प्राणाची गती जी आहे ही तासापासून कित्येक दिवसांसाठी थांबू शकते. या प्राणायामाने आयुष्य वाढते. जसे पाऊस पडा म्हणजे पाणी वाहू लागते, तर पाण्याबरोबर वाळूही वाहत येते. या वाळूमध्ये बेडूक दबून जातो. पाऊस संपला म्हणजे जेव्हा वाळू कोरडी होते तेव्हा बेडूक त्या वाळूमध्येच गुपचूप सुकल्यासारखा पडून राहतो. त्याचे प्राण थांबतात. पुन्हा जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पावसाचे पाणी त्या बेडकावर पडल्याने बेडकात पुन्हा प्राणांचा संचार होतो आणि तो डराव डराव म्हणून ओरडू लागतो. बघा म्हणजे किती सुंदर सांगितलेलं आहे. हे आपल्याला पण माहित नव्हतं की बेडकाची स्थिती कशी आहे. की एकदा पाऊस जर खूप जास्त झाला तर बेडूक काय होतं की पाण्याच्या मातीमध्ये प्रवाहामध्ये तो अडकून बसतो आणि पाणी जर बंद झालं की त्याचा श्वास सुद्धा तो तिथेच रोखून ठेवला जातो. आणि जेव्हा दुसऱ्या वर्षी पाऊस पडतो तेव्हा परत तो डराव डराव करायला सुरुवात करतो. म्हणजे तोपर्यंत तो पूर्ण 8 महिन्याचा काळ असेल, 4 महिन्याचा काळ असेल, तर त्या काळामध्ये तो पूर्णपणे काय आहे, निश्चल एकाच ठिकाणी पडून राहिलेला आहे. दुसऱ्या प्रकारात मनाला एकाग्र केले जाते. मन संपूर्णपणे एकाग्र झाल्यावर प्राणांची गती आपोआप थांबते. म्हणजे आता याच्यामध्ये काय सांगितलंय की फक्त आणि फक्त आपल्याला काहीही करायचं नाहीये, की मनाला एकाग्र एकाच वस्तूमध्ये किंवा एकाच ठिकाणी एकाग्र करायचं आहे. आणि हे जर संपूर्णपणे एकाग्र झाल्यावर प्राणांची गती आपोआप थांबते. म्हणजे बाकी काहीच समजत नाही आपल्याला. ज्ञानदीपिते समाधी किंवा आणि निद्रा दोन्हीत कारण शरीराशी संबंध असतो. म्हणून बाहेरून दोघांची अवस्था सारखीच दिसते. या ठिकाणी ज्ञानदीपिते पदाने समाधी आणि निद्रा यामध्ये परस्पर भिन्नता सिद्ध केली आहे. तात्पर्य, बाहेरून समान दिसत असले तरीही समाधी काळात एक सच्चिदानंद परमात्माच संपूर्ण परिपूर्ण आहे असे ज्ञान प्रकाशित जागृत राहते आणि निद्रा काळात वृत्ती अविद्येत लीन होतात. समाधी काळामध्ये प्राणांची गती थांबते आणि निद्रा काळात प्राणांची गती चालू असते. म्हणून निद्रा आल्याने समाधी लागत नाही. म्हणजे याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की दोन, समाधी आणि निद्रा याच्यामध्ये फरक काय आहे. तर समाधीमध्ये काय होतं की आपण श्वास सुद्धा रोखून धरतो आणि पूर्ण एकचित्त असतो. पण निद्रा काळामध्ये आपला श्वास चालू असतो, स्वप्नरंजन चालू असतं आणि त्यामध्ये आपण पूर्णपणे आपली समाधी लागू शकत नाही. म्हणून ह्या दोन्ही मधला फरक सांगितलेला आहे. आत्मसंयम योगाग्नो जुह्यती. चित्तवृत्ती निरोध रूपी अर्थात समाधी रूपी यज्ञ करणारे योगी लोक इंद्रिये आणि प्राणांच्या क्रियेचे समाधी योग रूपी अग्नीमध्ये हवन करत असतात. अर्थात मन बुद्धी सहित संपूर्ण इंद्रिये आणि प्राणांच्या क्रियेंना रोखून समाधीमध्ये स्थिर होतात. समाधी काळात संपूर्ण इंद्रिये आणि प्राण आपली चंचलता सोडून देतात. एक सच्चिदानंद घन परमात्म्याचे ज्ञानच जागृत होते. बघा आता या ठिकाणी परत सांगितले की समाधी रूपी यज्ञ करणारे योगी लोक इंद्रिय आणि प्राणांच्या क्रियेचे समाधी योग रूपी अग्नीमध्ये हवन करतात.
अर्थात मन बुद्धी सहित संपूर्ण इंद्रिये आणि प्राणांच्या क्रियांना रोखून समाधीमध्ये स्थित होतात. म्हणजे इंद्रिय काय, मन काय, बुद्धी काय याचा सगळा पूर्णपणे विसर त्यांना पडतो आणि म्हणून समाधी काळात संपूर्ण इंद्रिये आणि प्राण आपली चंचलता सोडून देतात. भूक तहान सगळं हरपून जातात आणि मग एक सच्चिदानंद घन परमात्म्याचे ज्ञानच त्यांना जागृत होतो की फक्त एकच सच्चिदानंद घन परमात्माच जवळ आहे आणि त्याचं ज्ञान त्यांना व्हायला सुरुवात होती. आता शेवटचा बघूयात आपण हा, किंवा अजून आहे का वेळ? बघूयात. द्रव्ययज्ञास्तपो यज्ञ योगयज्ञास्तथा परे स्वाध्यायज्ञायज्ञाश्च यतयः संशित व्रताः. आता याच्यामध्ये सांगितले दुसरे कित्येक तीक्ष्ण व्रत करणारे प्रयत्नशील साधक द्रव्यमय यज्ञ करणारे आहेत आणि कित्येक तपोयज्ञ करणारे आहेत आणि दुसरे कित्येक योग यज्ञ करणारे आहेत, तसेच कित्येक स्वाध्याय रूपी ज्ञान यज्ञ करणारे आहेत. म्हणजे आता याच्यामध्ये वेगवेगळे साधक कसे कसे आहेत आणि कुठला कुठला यज्ञ करतात ते आपल्याला सांगितलेलं आहे. की काही जे साधक आहेत ते तीक्ष्ण व्रत करणारे आहेत, म्हणजे उपवास वगैरे करून स्वतःच्या मन बुद्धी आणि शरीराला काही ना काहीतरी इजा करून ते काहीतरी मिळवायचा प्रयत्न करतात किंवा मग आपल्या ब्रह्मापर्यंत पोहोचायचा प्रयत्न. दुसरे काय करतात? द्रव्यमय यज्ञ करणारे आहेत. तिसरे काय आहेत? तपोयज्ञ करणारे आहेत, तप वगैरे करून करणारे आहेत. तथा अजून वेगळे जे आहेत योग यज्ञ करणारे साधक, तसेच म्हणजे योग करून आपल्या ब्रह्माला मिळवणारे साधक आहेत, किंवा मग स्वाध्याय रूपी ज्ञान यज्ञ करणारे सुद्धा आहेत. असे वेगवेगळे यज्ञाचे प्रकार त्यांनी इथे सांगितलेले आहेत. आता हे बघूयात आपण. यतय संशित व्रताः अहिंसा, सत्य, अस्तेय, चोरी न करणे, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह, भोग बुद्धीने संग्रह न करणे, हे 5 यम आहेत ज्यांना महाव्रत नावाने म्हटले गेले आहे. शास्त्रामध्ये या महाव्रतांची फारच प्रशंसा, महात्म्य वर्णन केले आहे. या व्रतांचा सार हा आहे की मनुष्य संसारापासून विमुख व्हावा. या व्रतांचे पालन करणाऱ्या साधकांसाठी येथे संशित व्रता हा पद आले आहे. याशिवाय या श्लोकात आलेल्या 4 यज्ञामध्ये जे जे पालनीय व्रत अर्थात नियम आहेत त्यावर दृढ राहून त्याचे पालन करणारे सर्वच संशित व्रत हा आहेत. आपापल्या यज्ञाच्या अनुष्ठानात प्रयत्नशील असल्यामुळे त्यांना यतयः म्हटले गेले आहे. संशित व्रत हा पदाबरोबर द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ, ज्ञानयज्ञ आणि ज्ञानयज्ञ, योगयज्ञ आणि ज्ञानयज्ञाप्रमाणे यज्ञापद दिले गेले नसल्यामुळे त्यांना वेगळे यज्ञ मानले गेले नाही. द्रव्ययज्ञ हा सर्व संसाराच्या हिताच्या उद्देशाने विहीर, द्रव्य, तलाव, मंदिर, धर्मशाळा इत्यादी बांधणे, अभावग्रस्त लोकांना अन्न, जल, वस्त्र, औषध, ग्रंथ इत्यादी देणे, दान करणे इत्यादी सर्व द्रव्ययज्ञ आहेत. बघा, आता द्रव्ययज्ञ म्हणजे काय? तर पदार्थाला दान करणे, कुठलेही पदार्थ असेल, अन्न असेल, वस्त्र असेल, जल असेल, धर्मशाळा असेल, मंदिर असेल, हे सगळं द्रव्ययज्ञामध्ये आले. द्रव्या तिन्ही शरीरासहित संपूर्ण पदार्थाला आपले आणि आपल्यासाठी न मानता निस्वार्थ भावाने त्यांचेच मानून त्यांच्या सेवेमध्ये लावल्याने द्रव्य यज्ञ सिद्ध होतो. म्हणून आपल्याला दान हे यज्ञ सांगितलेलं आहे. शरीर आदी जेवढ्या वस्तू आपल्याजवळ आहेत त्यानेच यज्ञ होऊ शकतो, अधिकची आवश्यकता नाही. मनुष्य बालकाकडून तेवढीच आशा ठेवतो जेवढे तो करू शकतो. तर मग सर्वज्ञ भगवंतच तसेच संसार आपल्याकडून आपल्या क्षमतेपेक्षा अधिकची आशा कशी करतील? म्हणून जेवढं आपल्याकडे आहे तेवढंच आपल्याला ते द्यायचं आहे. तपोयज्ञ आपल्या कर्तव्या स्वधर्माच्या पालनात ज्या ज्या प्रतिकूलता अडचणी येतील त्यांना प्रसन्नतापूर्वक सहन करणे, त्याला तपोयज्ञ असे म्हणतात. लोकहितार्थ एकादशी इत्यादी व्रत करणे, मौन धारण करणे इत्यादी ही तपोयज्ञ अर्थात तपश्चर्या रूपी यज्ञ आहे.
परंतु प्रतिकूल परिस्थिती, वस्तू, व्यक्ती, घटना प्राप्त झाली तरीही साधकाने प्रसन्नतापूर्वक आपल्या कर्तव्याचे पालन करत राहावे. आपल्या कर्तव्यापासून थोडेही विचलित होऊ नये. ही फार मोठी तपश्चर्या आहे, जी शीघ्र सिद्धी देणारी असते. गावातील घाण, काडी, कचरा गावाबाहेर एका ठिकाणी जमा केल्यास तो वाईट दिसतो. परंतु तीच घाण, काडी, कचरा जर शेतामध्ये टाकला तर शेतीसाठी त्याचे उत्तम खत होते. त्याचप्रमाणे प्रतिकूलता वाईट वाटते आणि तिला आपण काडी कचऱ्याप्रमाणे फेकून देतो, अर्थात त्याला महत्त्व देत नाही. परंतु तीच प्रतिकूलता आपले कर्तव्य पालन करण्यासाठी उत्तम सामग्री असते. म्हणून प्रतिकूल परिस्थितीला सहर्ष सहन करणे यासारखे दुसरे कोणते तप नाही. भोगामध्ये आसक्ती राहिल्याने अनुकूलता चांगली आणि प्रतिकूलता वाईट वाटते. याच कारणाने प्रतिकूलतेचे महत्त्व लक्षात येत नाही. किती सुंदर सांगितले बघा ह्याच्यामध्ये, की प्रतिकूलतेलाच आपल्याला काय करायचं आहे, की हीच आपली अनुकूलता आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला वागायचं आहे. आपण पुष्कळदा कंप्लेंटच करत राहतो. सकाळी उठल्यापासून ज्या कंप्लेंट करतो की हे नाही, ते नाही, ते नाही. पण जे नाही आहे त्यालाच आपल्याला काय करायचंय, की ऍक्सेप्ट करायचं आहे आणि त्याच्यातून काहीतरी वेगळी निर्मिती होऊ शकते हे आपल्याला विचार करायचा आहे. खूप छान सांगितले बरं का हे. योग यज्ञास तथा परे, या ठिकाणी योग यज्ञ अंतःकरणाच्या समतेला म्हटले आहे. समतेला अर्थ असा आहे, कार्याची पूर्ती आणि अपूर्तीत, फलाच्या प्राप्तीत आणि अप्राप्तीत, अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीत, निंदा आणि स्तुतीत, आदर आणि अनादर यात सम राहणे. अर्थात अंतःकरणात चलबिचल, राग द्वेष, हर्ष शोक, सुख दुःख यांचे न होणे. याप्रमाणे सम राहणेच योग यज्ञ आहे. म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, सम राहायचं आहे. कुठलीही दुःख असेल, शोक असेल किंवा मग सुख असेल, कुठली परिस्थिती येऊ दे, चांगली जरी आली तरी पण सम राहायचं आहे आणि दुःखी जरी झाली तरी समच राहायचं आहे. स्वाध्याय ज्ञान यज्ञ हा केवळ लोकहितासाठी गीता, रामायण, भागवत इत्यादींचे तसेच वेद, उपनिषद इत्यादींचे यथाधिकार मनन, विचारपूर्वक पठन पाठन करणे, आपल्या चित्तवृत्तीचे तसेच जीवनाचे अध्ययन करणे इत्यादी सर्व स्वाध्यायरूपी ज्ञानयज्ञ आहे. म्हणजे हे सगळं आपल्याला कशासाठी वाचायचं आहे, तर आपल्या विचारांची जी काही आपल्या विचारांमध्ये जे काही क्लेश असतं तर ते पूर्णपणे निघून जाण्यासाठी आपल्याला यांचं वाचन करणे, पठण करणे. मन पूर्णपणे काय होणे, काय म्हणू आपण त्याला, चित्तवृत्ती पूर्ण शुद्ध होण्यासाठी आपण ह्या स्वाध्यायरूपी पुस्तकांचे वाचन करणे आणि त्याच्यामधूनच हा आपण ज्ञानयज्ञ करायचा आहे. गीतेच्या शेवटी भगवंतांनी म्हटले आहे की जो या गीताशास्त्राचे अध्ययन करेल त्याच्याकडून मी ज्ञानयज्ञाने पूजित होईल, असे माझे मत आहे. तात्पर्य हे आहे की गीतेचा स्वाध्याय ज्ञानयज्ञ आहे. गीतेच्या भावांमध्ये सखोल उतरून विचार करणे, गीतेच्या भावांना समजून घेण्याचा प्रयत्न करणे इत्यादी सर्व स्वाध्यायरूपी ज्ञानयज्ञ आहे. म्हणून आपल्याला गीतेचा अभ्यास करायचा आहे. पुढचे दोन श्लोक आपण घेऊयात आणि मग थांबूयात. अपाने जुह्यति प्राणन प्राणे पानं तथा परे प्राणापानगतिरुद्ध्वा प्राणायामपरायणः अपरे नियतहारा प्राणान् प्राणेषु जुह्यति सर्वेप्यते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषः. आता दोन्हीचा अर्थ आपण पूर्ण बघूयात. दुसरे प्राणायाम परायण असलेले योगी लोक अपानात प्राणाचा पूरक करून, प्राण आणि अपानाच्या गतीला रोखून कुंभक करून मग प्राणात अपानाचे हवन रेचक करतात. तसेच अन्य कित्येक नियमित आहार करणारे प्राणांचे प्राणात हवन करीत असतात. तसेच हे सर्वच साधक यज्ञाद्वारा पापांचा नाश करणारे आणि यज्ञाला जाणणारे आहेत. आता इथे सांगितलेलं आहे प्राणापान, याचा आपण अर्थ बघूयात.
अपाने जुह्यति प्राणायाम परायणः. प्राणाचे स्थान हृदयवर तसेच अपानाचे स्थान गुदाखाली आहे. श्वासाला बाहेर टाकते वेळी वायूची गती वरच्या दिशेने तसेच श्वास आत घेते वेळी वायूची गती खालच्या दिशेने राहते. म्हणून श्वास बाहेर काढण्याचे कार्य प्राणाचे आहे आणि श्वास आत घेण्याचे कार्य अपानाचे आहे. आता हे थोडक्यात काय आहे हे सर्वांना माहीत असेलच, तरी पण एकदा सांगते. आपल्या शरीरामध्ये पंचप्राण असतात असं सांगितलेलं आहे आणि प्रत्येक प्राणाची जी स्थिती आहे ही वेगवेगळ्या ठिकाणी सांगितली. आता त्यांनी सांगितलं की प्राणाची ही जी स्थिती आहे ही हृदयाच्या वर आहे आणि अपानाचे स्थान जे आहे हे गुदाखाली आहे, म्हणजे आपल्या खालच्या पॉइंटला आहे. तर श्वासाला बाहेर टाकते वेळी वायूची गती ही वरच्या दिशेने येते. म्हणजे बाहेर टाकायचं म्हणजे आपण उच्छ्वास करतो अशा पद्धतीने की श्वास आतमध्ये घ्यायचा आणि श्वास बाहेर सोडताना प्राणाची गती ही वरच्या साईडला असते पूर्ण वरच्या दिशेने. तसेच श्वास आत घेते वेळी वायूची गती खालच्या दिशेने राहते. म्हणून श्वास बाहेर काढण्याचे कार्य प्राणाचे आहे. पूर्णपणे बाहेर काढण्याचं काम कुणाचं आहे? प्राणाचं आहे. आणि श्वास आत घेण्याचे कार्य अपानाचे आहे. योगी लोक प्रथम बाहेरच्या वायूला डाव्या नाकपुडीच्या द्वारे चंद्रनाडी आतमध्ये घेतात. म्हणजे आपण आपलं जे राईट नॉस्ट्रिल म्हणू किंवा आपण उजवी नाकपुडी जी आहे ही बंद करून आपण फक्त डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे. ह्या डाव्या नाकपुडीने श्वास घेतला तर ती डाव्या नाकपुडीला आपण चंद्रनाडी असं म्हणतो, उजव्या नाकपुडीला आपण सूर्यनाडी असं म्हणतो. चंद्रनाडीचा जो श्वास असतो हा आपला संथ असतो, उष्ण नसतो, म्हणजे कूल असतो, थंड असतो. आणि उजव्या साईडनी जो श्वास घेतो तो कसा असतो? थोडासा गरम असतो. आत तर जो वायू हृदयामध्ये स्थित असलेल्या प्राणवायूला बरोबर घेऊन नाभी मार्गे स्वाभाविकच अपान वायूमध्ये विलीन होतो, याला पूरक म्हणतात. मग ते प्राणवायू आणि अपान वायू या दोन्हींची गती रोखतात. श्वास बाहेरही जात नाही आणि आतही येत नाही, याला कुंभक म्हणतात. यानंतर ते आपल्या वायूला उजव्या नाकपुडीद्वारे सूर्यनाडीद्वारे बाहेर काढतात. तो वायू स्वाभाविकच वायू तसेच त्याच्या पाठोपाठ अपान वायूला बरोबर घेऊन बाहेर येतो. हेच प्राणवायूचे अपान वायूमध्ये हवन करणे आहे, याला रेचक म्हणतात. आता इथे पूर्ण कुंभक, रेचक आणि पूरक असे 3 शब्द आलेले आहेत. पूरक म्हणजे श्वास आतमध्ये घेणे, कुंभक म्हणजे श्वास आतमध्ये रोखून ठेवणे आणि रेचक म्हणजे काय? श्वास बाहेर काढणे. श्वास बाहेर काढणे म्हणजे प्राणाला आपण बाहेर काढतो, तर तो प्राण पूर्ण अपान वायू सहित बाहेर काढतो असं सांगितलंय. 4 भगवन नामाने पूरक 16 भगवन नाम, कुंभक 8 म्हणजे आणि रेचक केले जाते. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलंय की आपण जेव्हा श्वास घेतो 1 2 3 4 असं पूर्ण 4 वेळेस, आता 4 सेकंद असतील, 4 मिनिट असतील, किती पण असेल, त्याच्यानंतर काय सांगितलं की तो जो श्वास आहे आपल्याला रोखून ठेवायचा आहे, म्हणजे 4 पट्टीमध्ये रोखून ठेवायचा आहे. म्हणजे 16 4 वेळेस जर श्वास घेतला, 4 सेकंद जर श्वास घेतला तर रोखून ठेवायचा किती? 16 वेळेस रोखून ठेवायचा, 16 सेकंद रोखून ठेवायचा. आणि तोच श्वास 8 सेकंदामध्ये आपल्याला पूर्णपणे बाहेर काढायचा आहे. म्हणजे एवढ्या हळूनी आपल्याला तो बाहेर काढायचा आहे. या प्रकारे योगी लोक प्रथम चंद्रनाडीने पूरक, नंतर कुंभक आणि त्यानंतर सूर्यनाडीने रेचक करतात. अनुलोम विलोम जेव्हा आपण करतो त्या पद्धतीने चंद्रनाडीने म्हणजे डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा, कुंभक करायचा आतमध्ये आणि उजव्या नाकपुडीने तो 8 सेकंदामध्ये सोडायचा. याप्रमाणे वारंवार पूरक, कुंभक, रेचक करणे निष्काम भावनेने प्राणायाम परायण झाल्याने सर्व पाप नष्ट होतात. आता या ठिकाणी जेव्हा आपण प्राणायाम करतो तेव्हा पूर्णपणे आपल्या मनावरचं ओझं हे पूर्ण कंप्लीट रिकामं होऊन जातं. आपल्याला कुठलेही विचार मनामध्ये राहत नाहीत आणि अर्थात हे सगळं झाल्यामुळे काय होतं, आपोआपच आपण निष्काम भावनेने फक्त आणि फक्त प्राणायामावरच लक्ष केंद्रित करतो की श्वास घेणे, रोखून ठेवणे आणि सोडणे.
असं हे थोडक्यात सांगितलेलं आहे. मला माहित नाही किती पत योग्य आहे, पण थोडासा मी प्रयत्न केला. पुढचं बघूयात आपण. अपरे नियताहारा प्राणान प्राणेषु जुह्यति. नियमित आहार विहार करणारा साधकच प्राणांचे प्राणात हवन करू शकतो. अधिक अथवा फारच कमी जेवण करणारा अथवा बिलकुल जेवण न करणारा हा प्राणायाम करू शकत नाही. बघा आता इथे सांगितलं की खूपच कमी किंवा अति खाणे किंवा फारच कमी खाणे, तर तो प्राणायाम करू शकत नाही. म्हणजे प्राणायाम करण्यासाठी सुद्धा व्यवस्थित आपल्याला जे आपण नेहमी खातो त्याप्रमाणे व्यवस्थित असणं आवश्यक आहे. नाही तर आपलं मन जे आहे हे केंद्रित होऊ शकणार नाही, इकडे तिकडे भटकत राहील. की भूक जास्त असेल, पोटामध्ये भूक असेल, तर आपण प्राणायाम लावू शकणार नाही. पोटामध्ये जर जास्त जेवण झालेलं असेल तर आपल्याला जांभळ्या येतील, तरी पण आपण प्राणायाम लावू शकणार नाही. प्राणांचे प्राणांमध्ये हवन करण्याचे तात्पर्य प्राणांचे प्राणांमध्ये आणि अपानाचे अपानामध्ये हवन करणे, अर्थात प्राण आणि अपानाला आपापल्या स्थानावर रोखणे हे आहे. श्वास बाहेर येऊ द्यावयाचा नाही आणि आतही जाऊ द्यावयाचा नाही. याला स्तंभवृत्ती प्राणायाम सुद्धा म्हणतात. आता काय सांगितले बघा, की हा जो प्राण आहे, श्वास बाहेर येऊ द्यायचा नाही आणि आतही जाऊ द्यायचा नाही. याला कुठलं म्हणतात प्राणायाम? स्तंभवृत्ती प्राणायाम सुद्धा म्हणतात. या प्राणायामाने साहजिकच वृत्ती शांत होतात आणि पापाचा नाश होतो. केवळ परमात्म प्राप्तीचा उद्देश ठेवून हे प्राणायाम केल्याने अंतःकरण शुद्ध होते आणि परमात्मा प्राप्ती होते. म्हणजे फक्त आणि फक्त कुठलाही विचार मनात न येता फक्त श्वासावर आपण जर लक्ष केंद्रित केलं, तर याचा उद्देश काय होतो की आपल्याला परमात्मा प्राप्ती ही होऊ शकते. आपलं मन आणि अंतःकरण हे शुद्ध होऊ शकते. सर्वप्यते यज्ञविदो यज्ञ क्षपित कल्मषः. 24व्या श्लोकापासून 30व्या श्लोकाच्या पूर्वार्धापर्यंत ज्या यज्ञाचे वर्णन झाले आहे, त्याचे अनुष्ठान करणाऱ्या साधकांसाठी येथे सर्वप्यते पद आले आहे. या यज्ञाचे अनुष्ठान केल्याने ज्यांची सर्व पापे नष्ट होतात आणि अविनाशी परमात्म्याची प्राप्ती होते. वास्तविक संपूर्ण यज्ञ केवळ कर्माशी संबंध विच्छेद करण्यासाठीच आहे, असे जाणणारेच यज्ञविद अर्थात यज्ञाच्या तत्वाला जाणणारेच आहेत. कर्माशी सर्वथा संबंध विच्छेद झाल्यावर परमात्म्याचा अनुभव होतो. जे लोक अविनाशी परमात्म्याचा अनुभव करण्यासाठी यज्ञ करीत नाहीत, तर या लोकाच्या आणि परलोका स्वर्गादीच्या विनाशी भोगांचा प्राप्तीसाठीच यज्ञ करतात, ते यज्ञाच्या तत्वाला जाणीत नाहीत. कारण विनाशी पदार्थाची कामनाच बंधनाचे कारण आहे. गतागंत कामकामा लभ्यते. म्हणून मनामध्ये कामना वासना ठेवून परिश्रम करून मोठमोठे यज्ञ करून सुद्धा जन्म मरणाचे बंधन कायम राहते. विशेष गोष्ट बघूया. यज्ञ आता ह्या ठिकाणी काय सांगितलं की कुठलीही आपण समजा जर एखाद्या उद्देशाने यज्ञ केला तर तो काय होतो यज्ञ, तर त्याच्यामधून आपल्याला भगवंताची प्राप्ती होत नाही. लोकाच्या भोगाच्या प्राप्तीसाठीच यज्ञ करतात, ते यज्ञाच्या तत्वाला जाणत नाहीत. कारण विनाशी पदार्थाची कामनाच बंधनाचे कारण आहे आणि ते परत ह्याच चक्रामध्ये अडकतात, की परत जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये ते अडकत बसतात. विशेष गोष्ट, यज्ञ करतेवेळी अग्नीत आहुती दिली जाते. आहुती दिल्या जाणाऱ्या वस्तूंचे रूप पूर्वी वेगवेगळे होते, परंतु अग्नीत आहुती दिल्यावर त्यांचे रूप वेगवेगळे राहत नाही, तर सर्व वस्तू अग्निरूप होतात. त्याचप्रमाणे परमात्म प्राप्तीसाठी ज्या साधनांचे यज्ञ रूपाने वर्णन केले गेले आहे, त्यात आहुती देण्याचे तात्पर्य हेच आहे की आहुती दिल्या जाणाऱ्या वस्तूंची वेगळी सत्ता राहावयालाच नको. सर्व स्वहा व्हावे. जोपर्यंत त्यांची वेगळी सत्ता कायम आहे तोपर्यंत त्यांची आहुती दिली गेलीच नाही, अर्थात यज्ञाचे अनुष्ठान झाले नाही. म्हणजे आता आपण वेगवेगळे यज्ञ बघितले, प्रत्येक यज्ञामधून शेवटी आहुती देणं हे महत्वाचं. आणि आहुती जर दिल्याच गेली नाही, तिथं जर आपला स्वार्थ आड आला तर ती आहुती दिल्याच जाणार नाही आणि तोपर्यंत ती सत्ता कायम राहते आणि तोपर्यंत
ह्या यज्ञाचे अनुष्ठान झाले नाही असेच समजावे. म्हणजे अजून अनुष्ठान व्हायला वेळ आहे, म्हणजे आहुती अजून दिलेलीच नाहीये. याच अध्यायाच्या 16व्या श्लोकापासून भगवंत कर्माच्या तत्वाचे, कर्मामध्ये कर्म वर्णन करीत आहेत. कर्माचे तत्व आहे कर्म करूनही त्याच्याशी लिप्त न राहणे. कर्माशी लिप्त न राहण्याचेच एक साधन यज्ञ आहे. जसे अग्नीत टाकल्यावर सर्व वस्तू स्वाहा होतात, तसेच केवळ लोकहितासाठी केली जाणारी सर्व कर्म स्वाहा होतात. यज्ञ या चरत कर्म समग्र प्रविलीयते. निष्काम भावनेने केवळ लोकहितार्थ केले गेलेले साधारण साधारण कर्म सुद्धा परमात्म्याची प्राप्ती करून देणारे होते. परंतु सकाम भावनेने केल्या गेलेल्या मोठमोठ्या कर्मांनी सुद्धा परमात्म्याची प्राप्ती होत नाही. कारण उत्पत्ती विनाशशील पदार्थाची कामनाच बांधणारी आहे. पदार्थ आणि क्रियारूपी संसाराशी आपला संबंध मांडल्यामुळे मनुष्य मात्रामध्ये पदार्थ मिळविण्याची आणि कर्म करण्याची आसक्ती राहते, की मला काही ना काही मिळत राहावे आणि मी काही ना काहीतरी करीत राहावे. यांनाच मिळविण्याची कामना तसेच करण्याचा वेग म्हणतात. मनुष्यामध्ये मिळविण्याची जी कामना राहते ती वास्तविक आपल्या अंशी परमात्म्यालाच प्राप्त करण्याची भूक असते. परंतु परमात्म्याशी विमुख आणि संसाराशी सन्मुख झाल्याने मनुष्य या भूकेची तृप्ती सांसारिक पदार्थापासून करू इच्छितो. सांसारिक पदार्थ विनाशी आहेत आणि जीव अविनाशी आहे. अविनाशीची भूक विनाशी पदार्थाने कशी नाहीशी होऊ शकते? परंतु जोपर्यंत संसाराची सम्मुखता राहते तोपर्यंत मिळविण्याची कामना कायम राहते. तोपर्यंत मनुष्याच्या ठिकाणी मिळविण्याची कामना राहते. तोपर्यंत मिळविण्याची कामना आणि करण्याचा वेग कायम असतो. अर्थात पदार्थ आणि क्रियेशी संबंध कायम आहे तोपर्यंत जन्म मरण सुटत नाही. यापासून सुटका होण्याचा उपाय आहे काहीही मिळवण्याची कामना न ठेवता केवळ दुसऱ्याच्या हितासाठीच कर्म इत्यादी नावाने म्हटले गेले आहे. केवळ दुसऱ्याच्या हितासाठीच कर्म केल्याने संसाराशी संबंध राहत नाही आणि असंगता प्राप्त होते. जर केवळ भगवंतासाठीच कर्म केले तर संसाराशी संबंध सुटून असंगाला तर प्राप्त होतोच, त्याबरोबर आणखी एक विलक्षण गोष्टही होते की भगवंताचे प्रेम प्राप्त होते. म्हणजे आता ह्या पूर्ण याच्यामध्ये सांगितलं की एकामधून दुसरं, दुसऱ्यामधून तिसरं, पण हे सगळ्या चक्रातून अडकायचं नसेल तर आपल्याला काय करायचं आहे, तर केवळ दुसऱ्याच्या हितासाठीच कर्म करायचं आहे. आणि दुसऱ्याच्या हितासाठी जर कर्म केलं तर आपला संसाराशी संबंधच राहत नाही आणि असंगता प्राप्त होते. पूर्णपणे आपण त्याच्यापासून अलिप्त होतो आणि फक्त भगवंतासाठीच कर्म केले तर संसाराशी संबंध सुटून असंगता पूर्णपणे होऊ शकते आणि भगवंताचे प्रेम आपल्याला मिळते. या ठिकाणी आपण इथे थांबायचंय का? हो, परिशिष्ट भाव बघूया तरी मग थांबूया. ठीक आहे, हरकत नाही. इथे थांबूयात आपण. ताई अतिशय छान वाचन केलं. ताई तुम्ही चांगलं वाचन केलं, पण तुम्ही चेहरा का नाही दाखवला? चेहरा चेहरा का नाही दाखवला तुम्ही? आम्हाला मात्र आडवा मोबाईल. हा, 4थ्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकाच्या विवरणाला येथे प्रारंभ होतो. तो अर्जुनाच्या प्रश्नाने. मागील अध्यायात सांगितलेला निष्काम कर्मयोग माझ्यापासून पूर्वी विवस्वान, मनु, इक्ष्वाकू व इतर राजश्री यांना परंपरेने प्राप्त झाला होता. परंतु त्याच्या अलीकडे विवेक, वैराग्य यांच्या अभावामुळे व लोक देहासक्त होऊन विषयोपभोगात दंग झाल्यामुळे त्यांचा लोप झाला. अर्जुना, तू प्रेमाचा पुतळा असल्यामुळे मी तुला सांगतो. मी फार पूर्वी उपदेश केला होता. मी असे सांगणारा श्रीकृष्ण तर आपल्या समोर आहे. ही विसंगती अर्जुनाने व्यक्त करताच तिचे निराकरण करण्यासाठी श्रीकृष्णाने आपला जन्म व कार्य दोन्हीही दिव्य आहे असे सांगितले. आपण युगायुगातून अवतार घेऊन साधूंचे रक्षण व दुष्टांचे निर्दालन करतो. तसेच
आपले अवतार रहस्य व आपल्या अवताराचे प्रयोजन सांगितले आहे. हे सांगताना वस्तुतः आपण अज आहोत, मायारहित आहोत, क्रियारहित आहोत असे सांगितले. जगात धर्म नांदून सुख वाढावे यासाठी आपण वेळोवेळी अवतार घेतो हे स्पष्ट केले आहे. हे फक्त यथार्थपणे समजते. जे भेदबुद्धीने पाहतात त्यांना परमात्मा एक रस असूनही चांगला वाईट भेद दिसतो. तो त्यांच्या बुद्धीतील भेद आहे. त्यानंतर चातुर्वर्ण्यं मया सृष्टं या श्लोकाचे विवरण आहे. प्रत्येकाने आपले विहित कर्म योग्य रीतीने आचरले पाहिजे, तर तेच कर्मबंधापासून सोडवेल. मात्र कर्म, अकर्म, विकर्म यांचा नीट विचार करणे कठीण आहे. कर्माची गती गहन आहे. येथ मोहिलेगा क्रांतदर्शी. कलीऐवजी ज्ञानेश्वरांनी क्रांतदर्शी असा शब्द योजलेला आहे. 3ऱ्या अध्यायात कर्मयोगाचे विवेचन सामान्य आणि अधिकारी संत या दोन्ही दृष्टीने केले आहे. लोकसंस्थेच्या रक्षणासाठी विश्व मोहरे लावण्यासाठी प्रति एवढेच सांगून ज्ञानदेव थांबले नाहीत, तर विशेषे आचरावे लागी संती असेही त्यांनी सांगून ठेवले आहे. कर्म, विकर्म आणि अकर्म या संज्ञा ज्ञानदेव स्पष्ट करतात. ज्याच्या योगाने हे विश्व आकाराला आले ते कर्म चित, आणि विहित कर्म ते विकर्म म्हणजेच विशेष कर्म, व त्याचबरोबर निषिद्ध कर्मही ओळखले पाहिजे असे ज्ञानदेव सांगतात. 18व्या श्लोकाच्या संदर्भात ज्ञानेश्वरांनी नैष्कर्म्याचे विवरण केलेले आहे. लोकमान्य टिळकांचा व ज्ञानदेवांचा या संज्ञांच्या संदर्भातील अर्थ एकच आहे. मात्र विकर्म म्हणजे अज्ञानाने होणारे तामस कर्म असा अर्थ लोकमान्य टिळक लावतात. या सर्व विवेचनात अकर्म, नैष्कर्म्य असा अर्थ घेणे आवश्यक आहे. कर्मे करीत असतानाही कर्तृत्वाचा अहंकार व फलासक्ती सोडली तर ती कर्मे मनुष्याला बाधक होत नाहीत. अशा भावनेने कर्म करीत राहणे ही खरी युक्ती आहे. 18व्या अध्यायात श्लोक क्रमांक 29 मध्ये व ज्ञानेश्वरांच्या विवेचनात हाच अर्थ अभिप्रेत आहे. निष्काम कर्मचरण, कर्तव्याचे पालन करीत राहणे हेच गीतेला व ज्ञानेश्वरांनाही अभिप्रेत आहे. गीतेतील निष्काम कर्मयोग तो हाच आहे. कर्मात अकर्म आणि निष्कर्म कसे याचे सुंदर विवेचन ज्ञानेश्वरांनी केलेले आहे. पाण्यात पडलेले प्रतिबिंब, सूर्य, नावेतील माणूस यासारखे दृष्टांत देऊन ज्ञानेश्वरांनी हा विषय सुबोध केला आहे. ज्ञानेश्वरांच्या कर्मयोगाच्या विवेचनात सकाम कर्माला किंवा कर्मकांडाला मुळीच स्थान नाही, किंवा कर्मसन्यास याचा अर्थ सर्व कर्मे टाकून देणे हाही अर्थ गीतेला व ज्ञानदेवांना अभिप्रेत नाही. जो फलेच्छारहित होऊन शुद्ध बुद्धीने कर्मे करतो तो बाह्यतः कर्मे करताना दिसत असला तरी कर्म ब्रह्मच आहे हे मला आलेले असल्यामुळे त्याने कर्म केले तरी ते निष्कर्मच आहे असे ज्ञानदेव सांगतात. म्हणजे कर्म केलं पाहिजे, फलासक्ती ठेवायची नाही, आणि प्रत्येक कर्म हे ब्रह्मच आहे हे लक्षात घेतलं तर ते निष्कर्मच आहे असे ज्ञानदेव सांगतात. त्यानंतर या अध्यायात आलेला महत्वाचा विचार म्हणजे यज्ञाचा. यज्ञ याचा अर्थ श्रौत यज्ञ असा नसून यज्ञ म्हणजे स्वधर्माचरण असा आहे. 3ऱ्या अध्यायात स्वकर्म, उचित कर्म, स्वधर्म हाच यज्ञ असा विचार आलेला आहे. 9व्या अध्यायात त्रैविद्या माम सोमपा असा श्लोक 20 नंबरचा आहे. या श्लोकावरील भाष्यात कर्मठ दीक्षितांच्या यज्ञ आकात क्रिया ही ब्रह्म करता ब्रह्मरूप झाला की त्याची सर्व कर्मे ब्रह्मरूप होऊन जातात. ज्ञान यज्ञेन चापन्ये या श्लोकावर ज्ञानेश्वरांनी केलेले विस्तृत भाष्य पाहण्यासारखे आहे. या ज्ञान यज्ञात त्रिपुटीचा लोभ होऊन जातो. असे निष्कर्म होण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता आहे. ज्ञान पवित्र आहे,
हे ज्ञान प्राप्त होण्यासाठी इथे ज्ञानेश्वरी माऊली म्हणतात, ते ज्ञान पै गा बरवे, जरी मनी आधी आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वेसी. ते ज्ञान म्हणण्यात इतर लौकिक ज्ञानाची व्यावृत्ती केली आहे. बर्वे या शब्दाने अध्यात्म ज्ञान, निखळ ज्ञान अभिप्रेत आहे. कर्मे ब्रह्मार्पण करण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता आहे. कर्मसन्यास याचा अर्थ कर्मत्याग नसून कर्मातील अहंकर्तृत्वाचा व आसक्तीचा त्याग, कर्मे ईश्वरार्पण करणे असा अर्थ लोकमान्य टिळकांनी स्पष्ट केला आहे. आसक्तीचा त्याग म्हणजे पाण्यात कमळ असते पण पाण्याचा स्पर्श कमळाला होत नाही, तसे कर्म करीत राहिली आणि ती देह असेपर्यंत करावी असे म्हणावयास हवे, पण त्यामागे त्यांचा आग्रह नाही. तुकोबा म्हणतात, मी व्यवहारी असे न वर्तत, जेवी जळा आत पद्मपत्र, अशी अवस्था प्राप्त झालेली असते. हीच ज्ञानी पुरुषाची खूण आहे. हे ज्ञान प्राप्त होण्यासाठी संतांना शरण जावे असे ज्ञानेश्वर सांगतात. गीतेत ज्ञानिनः तत्वदर्शिनः अशी 2 विशेषणे आहेत. संत ज्ञानी असतात, तत्वदर्शी असतात, तसेच करुणावंत असतात. आक्रोशी विनक्षमा करण्यात, साऱ्या जगाच्या कल्याणासाठी ते देह कष्टवीत असतात. साऱ्या दिशा स्नेहाने भरून टाकतात. यज्ञविषयक विवेचनात आणि इथेही ज्ञानदेवांचे वेगळेपण जाणवते. अशा ज्ञानी संतांकडे गेल्यानंतर निखळ शांतीचा लाभ मिळतो. जेथे ज्ञानाचा अभाव असतो तेथे संशय असतो. म्हणून सर्व संशय टाकून दे व युद्धाला प्रवृत्त हो, असे श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले आहे. या अध्यायामध्ये अर्जुनाला कर्मे करूनही कसे निष्कर्म होता येईल हे सांगण्यासाठी ज्ञानाचे महत्व प्रतिपादन केलेले आहे. कर्माचे डोळे ज्ञान असे माऊलींनी सांगितले आहे. झालं माझं पूर्ण. शांते, कुणाला काही बोलायचंय अजून? सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं, कृष्णं वन्दे जगद्गुरुं. झालेली सेवा श्री